गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ह्या व्लॉगमध्ये मी आता जे की मी बोलले होते, आता लास्ट व्लॉग मी ह्याचा केला होता, लोहाचा केला होता नांदेडमधल्या आता गुरुद्वारचा असेल. तर गुरुद्वारचा व्लॉग आता टू बी कंटिन्यूड असेल. तिथे मला स्टार्ट नाही करता आला, मी डिरेक्टली मंदिरातूनच सगळं व्ह्यू दाखवायचं स्टार्ट केलं आणि थोडं बहुत एंट्रो दिलंय. बट आत्ता मी देते कारण की तिकडे मला देता नाही जमलं, त्यामुळे ह्या व्हिडिओ नंतर त्याची स्टार्टिंग असेल. अँड अजून एक गोष्ट की मी एक फॉक्सटेलचं प्रोडक्ट बाय केलंय आणि स्किन रेडियन्स मास्क. सो मी ह्याचा 15 डेजचं चॅलेंज घेतलंय कारण की मला पण ॲक्ने आहे. ॲक्नेसाठी हेल्पफुल आहे की नाही माहित नाही. हे क्लीन पोर्स, रेड्यूस ब्लॅक हेड्स, इम्प्रूव्ह स्किन क्लिअरिटी अँड टोन. हां, सो हे आहे. तर मी बघणार आहे म्हणजे 15 डेजमध्ये स्किनला काय फरक पडतोय का, नॉट ऑन ॲक्ने बट स्किनसाठी काय फरक पडतोय का. ॲक्नेसाठी तरी काय माहिती, हे तरी नसेलच कॉज हे क्ले मास्क आहे. पडला तरी फरक ह्याच्यावर एवढं लिहिलं नाही आहे की ॲक्नेसाठी फरक पडेलच असं, कारण की रिड्यूस ब्लॅक हेड्स, इम्प्रूव्ह स्किन टोन अँड तेवढ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. जर तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू हवा असेल तर तुम्हाला 50 लाईक्स ह्या व्लॉगवर कंप्लीट करायचा असेल. तुम्हाला नेक्स्ट डे लगेच ह्याचा फुल 15 डेजचा रिव्ह्यू मिळेल त्या व्लॉगमध्ये आणि प्लस माझं स्किन केअर रुटीन पण मिळेल ॲक्नेसाठी, कॉज माझी स्किन भरपूर ट्रान्सफर झाली आहे. सो मी माझा बिफोर फोटो पण दाखवेल, माझ्या ॲक्ने स्किनचा आणि आफ्टरचा पण दाखवेल. सो या, टू बी कंटिन्यूड. आता नेक्स्ट व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. आता आम्ही पोहोचलोय गुरुद्वारामध्ये भावांसोबत मी माझ्या. ओके, हॅलो गाईस, दाखवते. आम्ही एंट्रन्सच्या इथे आत्ता, तर मी तुम्हाला दाखवते कसं आहे. खूप सुंदर आहे. ओके, इकडचा रूलच असा आहे की डोक्यावर पदर घेतल्याशिवाय आत सोडत नाही ते. सो मी माझा स्टोलच घेतला. काय बोलतो माझा भाऊ, मोठा भाऊ, माझा छोटा भाऊ. खूप सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवते. नको मोबाईल, जास्त वेळ नाही बोलता येणार कारण की इथं अलाउड नाही आहे मोबाईल. सो भेटूया. सॉरी गाईज, आहे अलाउड. माझ्या भावाने तसं वाचलं होतं त्यामुळे. बट खूप छान आहे सगळं, खूप सुंदर आहे. एवढंच की टाईम खूप कमी आहे कारण की मला पुण्याला पण निघायचं आहे. सो माझी 15 ते 20 मिनिटातच बस आहे. सो मी लगेच निघणार आहे. शॉर्टच असेल हा ब्लॉग आणि सकाळपासून शूट पण नाही करता आलं कारण की खूप एक्झॉस्ट होतो त्यामुळे. खूप सुंदर आहे गाईस. ते खूप पीसफुल वाटतंय ना, खूप छान वाटतं. सगळ्यांच्या डोक्यावर आहे, बिलकुल अलाउडच नाही आहे. बघ ना असेल तिकडे, मला काय माहिती. छान आहे सगळं. आतलं तर दाखवू शकेल का नाही माहित नाही मला, कारण की अलाउड आहे आतलं. कुठून? ठीक आहे, मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. खूप सुंदर आहे. ते गुरु का लंगर, इकडे जेवण प्रसाद वगैरे सगळं मिळतं. ओके, सो ह्या मंदिराबद्दल माझ्या भावाला हिस्ट्री माहिती आहे, सतेजला हिस्ट्री माहिती आहे. सो तो तर नक्कीच सांगेल, तुम्हाला शेअर करेल की इकडचं काय आहे हिस्ट्री. सो बघूयात, गेला वॉशरूमला, येईल आता थोडा वेळ. तोपर्यंत मीच सांगेल. मला काही माहीत नाही, पण मला माझ्या लहानपणीची आठवण आहे इकडे. खूप लहान असताना चुकून मी हे काढलं होतं. माझ्या जागी जे माझ्या मम्मी पप्पांना ओरडा बसला आहे, सांगू नाही शकत. खूप स्ट्रिक्टली इकडे, त्यामुळे हे तर डोक्यावर ठेवायलाच लागतं सगळ्यांना. लहान होतो तेव्हा, काय समजत पण नव्हतं, त्यामुळे काढलं बसल्याशिवाय मग काय. पण इकडचा नाईट व्ह्यू खूप सुंदर आहे, छान मस्त वाटतं.
मंदिराचं दर्शन आता सॉरी आतलं मी दाखवू नाही शकले व्ह्यू, कारण की मंदिरात अलाउड नाही आहे. माझ्या भावांना विचारलं तर त्यांनी नाही सांगितलं मला, बट छान झालं दर्शन ओव्हरऑल. एवढंच दाखवू शकले मी. बाहेरचं सगळं दाखवलं आहे मी, बट मी एवढंच दाखवू शकले. आम्ही एवढ्या दिवसानंतर आलोय तरी बोलायचं काम, मला बोलणं सोडून त्यांना ब्लॉगिंग करते. दाखवलं बऱ्यापैकी, कवर केलं आहे मी गुरुद्वारा. पण एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. जास्त काही दाखवू नाही शकले, बट नेक्स्ट टाईम पक्का सगळं दाखवेल मी, कारण की खूप थकले होते. आणि जास्त शॉर्ट पण नाही घेता आले, कारण की मध्ये कॅमेरा जागोजागी पाट्या लावले होत्या, तिथे लिहिले होते त्याच्यावर की नॉट अलाउड म्हणून कॅमेरा. म्हणून आम्ही कन्फ्यूज होत होतो की अलाउड आहे नाही आहे. मी लपून कॅमेरा काढत होते, नाही तर होता 500 रुपयाचा दंड. म्हणून जास्त नाही. आता चाललो आम्ही मावशीच्या घरी दाल खिचडी खायला. जाऊ पुण्याला फायनली चाललो आहे घरी. सो आजच्या ब्लॉगमध्ये तर एवढंच. बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. फायनली चाललो आहे आत्ता पुण्याला. अँड या ब्लॉगमध्ये जास्त गुरुद्वाराचंच दाखवलं, कारण की होल डेचं नाही दाखवता आलं. खूप हेक्टिक होतं, मी मेन्शन केलं होतं. अँड लास्ट ब्लॉगमध्ये मी लोहा, जे माझ्या आधीचं गाव आहे, ते त्याचं सगळी फुल मज्जा दाखवली होती. आणि ह्या ब्लॉगमध्ये गुरुद्वाराचं दाखवलं होतं. आता जास्त काही दाखवतच आलं नाही आणि 4 गावांचं दाखवणार होतं, पण काही अर्जंट कामांमुळे मला 2 डेज स्किप करायला लागतात. आणि त्यामुळे मी लोहा आणि नांदेडच्या गुरुद्वाराचं जास्त कवर करू शकले. बट या खूप फन आहे. छोटासाच व्लॉग आहे, बट नाईस, खूप मज्जा पण आहे. पण प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आत्ताच चॅनल ओपन केलं आहे. सो इफ तुम्हाला काही न्यू कंटेंट हवं असेल माझ्याकडून, काही मी डान्सर पण आहे, सो माझ्याकडनं काही न्यू कंटेंट हवं असेल, काही पण हे चॅनल असं आहे ना, लाईफ ऑफ सहर्ष, ज्यात की मी सगळं दाखवेल, सगळं मेन्शन करेल. नॉट ओन्ली डान्स, नॉट ओन्ली ट्रॅव्हल, सगळं व्हेरियस थिंग्स, व्हेरियस व्लॉग्स. हे फक्त एका पर्टिक्युलर निशचं नसेल, हे सगळं असेल. माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे, म्हणजे काय मी ॲक्टिव्हिटीज करते, सो सगळ्याचं असेल. लाईक तुम्ही सांगू पण शकता तुम्हाला कुठला हवा आहे, सो त्या वाईज मी ब्लॉग पण बनवेल.